नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा ज्ञानगंगा एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, आपण टेस्ट घेतली होती त्याचा आपण मित्रांनो डिस्कशन बघत होतो आणि आय थिंक आपण किती क्वेश्चन नंबर 17 पर्यंत आपण कंप्लीट केलं होतं, बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 18 पासून आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघूया सोल्युशन. ओके, बघा क्वेश्चन नंबर 18 काय दिलेलं आहे. ज्यांनी आधीचा व्हिडिओ बघितला नसेल, लेक्चर बघितलं नसेल तर एकदा आवर्जून बघा. ओके, तुमचे किती क्वेश्चन्स राईट आलेत, किती रॉंग आहेत. ओके, चला क्वेश्चन नंबर 18 काय दिलेलं आहे बघा. शो दॅट द लाईन्स गिव्हन बाय, काय दोन लाईन दिलेले आपल्याला आणि ते इंटरसेक्ट करतायत. ऑल्सो फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला विचारलंय. मग बघा काय रे, ज्या लाईन्स आहेत मित्रांनो, बघा फर्स्ट जी लाईन आहे, लेट एक्स प्लस 1 अपॉन मायनस 10 इज इक्वल टू वाय प्लस 3 अपॉन मायनस 1 इज इक्वल टू काय झेड मायनस 4 अपॉन 1 इज इक्वल टू, याला कशाने डिनोट करणार मित्रांनो, लॅम्डाने, बरोबर आहे. आणि जे दुसरी लाईन आहे त्याला कशाने, अल्फाने डिनोट करणार. मग आधी याचे पॉइंट काढून घ्यायचे मित्रांनो. कशाचे याचे पॉइंट काय येईल बघा, हे इकडे त्यांना मल्टिप्लाय होईल ना. देअरफॉर एक्स प्लस 1 इज इक्वल टू काय येईल, मायनस 10 लॅम्डा. हे काय येईल, वाय प्लस 3 इज इक्वल टू मायनस लॅम्डा आणि झेड मायनस 1 इज इक्वल टू लॅम्डा, बरोबर आहे का. हा प्लस 1 इकडे त्यांना मायनस 1 होईल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येईल, मायनस 10 लॅम्डा मायनस 1, बरोबर आहे. हे काय येईल, y इज इक्वल टू मायनस लॅम्डा मायनस 3 आणि काय येईल, z इज इक्वल टू लॅम्डा प्लस 1, बरोबर आहे. मग देअरफॉर काय सेम, आता इथं हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा काय झाला, सॉरी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट काय इथं एक्स वाय झेड, कळालं. मग आता समजा याला काय दिलं आपण, इक्वेशन 1 दिलं. काय दिलं, 1 दिलं. सेम मित्रांनो इक्वेशन 2 जे ते काय आहे, एक्स प्लस 10 अपॉन मायनस 1 घेतला आपण क्वेश्चन मित्रांनो ऍप मध्ये बघा एकदा तुम्ही. ओके, सेम वाय प्लस 1 अपॉन मायनस 3 इज इक्वल टू झेड मायनस 1 अपॉन 4, झेड मायनस 1 अपॉन, इथं झेड मायनस, एकच मिनिट हा, एक्स प्लस 1 अपॉन मायनस 10 वाय प्लस 3 अपॉन मायनस 1, हा झेड मायनस 4 आहे. हा झेड मायनस 4 अपॉन 1 इज इक्वल टू लॅम्डा, म्हणजे झेड मायनस 4 आहे. हा मायनस 4 इकडे त्यांना प्लस 4, हा 4 आहे. ओके, क्लिअर. आणि काय झेड मायनस 1 अपॉन 4 एक्स प्लस 10 अपॉन मायनस 1, यस करेक्ट आहे, यस. इज इक्वल टू काय, याला अल्फा घेतलं. देर इथून काय मित्रांनो, एक्स प्लस 10 इज इक्वल टू मायनस अल्फा होईल. सेम वाय प्लस 1 इज इक्वल टू मायनस 3 अल्फा होईल आणि झेड मायनस 1 इज इक्वल टू 4 अल्फा होईल. हा प्लस 10 इकडे त्यांना मायनस 10 होईल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस अल्फा मायनस 10, वाय इज इक्वल टू मायनस 3 अल्फा मायनस 1 आणि झेड इज इक्वल टू 4 अल्फा प्लस 1. क्लिअर. आता दोघांचे एक्स वाय झेड लेफ्ट हँड साइड सेम आहे तर राईट हँड साइड पण काय असणार, सेम असणार. इक्वेट करायचं मित्रांनो. काय करायचं, इक्वेट एक्स सोबत एक्स, वाय सोबत वाय, झेड सोबत झेड. मग फ्रॉम 1 and 2 बघा पुढच्या पेज वरती, फ्रॉम 1 and 2, 1 and 2 काय येईल बघा, काय मायनस 10 लॅम्डा मायनस 1 इज इक्वल टू काय, मायनस अल्फा मायनस 10. काय करतो मी, वरतीच घेतो नाही तर पुढे मागे करण्यापेक्षा. बघा काय दिलेले, फ्रॉम काय रे 1 and 2 काय बघा, मायनस 10 लॅम्डा मायनस 1 इज इक्वल टू काय, मायनस अल्फा मायनस 10. येईल कसं, सेम मायनस लॅम्डा मायनस 3 इज इक्वल टू मायनस 3 अल्फा मायनस 1 आणि काय लॅम्डा प्लस 4 इज इक्वल टू 4 अल्फा प्लस 1, बरोबर आहे मित्रांनो. चला हा मायनस अल्फा इकडे त्यांना प्लस अल्फा होईल. अल्फा मायनस 10 लॅम्डा इज इक्वल टू मायनस 1 इकडे त्यांना प्लस होईल. मायनस 10 प्लस 1 किती रे, मायनस 9 होईल, बरोबर आहे का. सेम मायनस 3 अल्फा इकडे त्यांना प्लस अल्फा प्लस 3 अल्फा मायनस लॅम्डा, हा मायनस 3 इकडे त्यांना प्लस 3, 3 मायनस 1 किती होईल, 2 होईल.
हे काय येईल 4 अल्फा, अल्फाची टर्म पॉझिटिव्ह पाहिजे ना, मग प्लस 4 अल्फा इकडे त्यांना काय होईल -4 अल्फा, -4 अल्फा प्लस लॅमडा, हा +4 इकडे त्यांना -4, 1 -4 किती रे -3. आता काय करायचं मित्रांनो, कुठलेही दोन इक्वेशन घ्यायचे आणि ते काय करायचे सायमल्टेनियसली सोडवायचे. बघा जर मी हे दोघं सोडवले, बघा इथं लॅमडा लॅमडा सेम आहे ना, प्लस मायनस आहे, हे तुम्हाला सायमल्टेनियसली सोडवता येईल. हे दोन इक्वेशन घ्या, त्याच्यावरून अल्फा आणि लॅमडाची व्हॅल्यू काढा आणि ते मित्रांनो अल्फा आणि लॅमडाची व्हॅल्यू काय करायची या पॉइंट मध्ये टाकायची. कुठलाही एक पॉइंट घ्यायचा XYZ, त्याच्यावरून तो काय येईल पॉइंट येईल, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. समजलंय का? अशा प्रकारे हा क्वेश्चन मित्रांनो आपल्याला काय करायचा होता, टॅकल करायचा होता. समजला? जर आपण हे दोघं इक्वेशन सोडून देऊ का मी पुढे? सर सोडून द्या. बघा कसं काय दिलेलं आहे मित्रांनो, इथं बघा काय दिलेलं आहे बघा, 3 अल्फा मायनस लॅमडा इक्वल टू काय रे 2 आणि -4 अल्फा प्लस लॅमडा इक्वल टू काय -3. हे इक्वेशन दोघं जर ऍड केले, प्लस लॅमडा मायनस लॅमडा काय होऊन जाईल कॅन्सल, 3 अल्फा -4 अल्फा काय होईल मायनस अल्फा होईल, 2 -3 -1 मायनस मायनस कॅन्सल, तर अल्फा इज इक्वल टू काय येत आहे 1 येत आहे. अल्फाची व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकली तर काय भेटेल आपल्याला, लॅमडा भेटेल. बरोबर आहे का? चला पहिल्या याच्यात टाकली समजा 3 इंटू अल्फा, 3 अल्फा किती 3 1 3, बरोबर आहे का? तर हा -3 होईल इकडे, त्यांना 2 -3 किती -1, म्हणजे मायनस लॅमडा -1 येते, तर लॅमडा देखील काय येणार आहे 1च येणार आहे. अल्फा 1 आणि लॅमडा 1. देअरफॉर कोणत्या तरी एक पॉइंट घ्यायचा, पॉइंट सेकंड घ्या किंवा फर्स्ट घ्या. समजा फर्स्ट घेतला किंवा सेकंड घेतला, समजा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण सेकंड मध्ये टाकलं काय रे, पॉइंट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट किंवा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय घेतलं, काय लिहिलेलं इथे जसं म्हटलेलं असेल तसं लिहायचं वाटल्यास, पॉइंट ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हटलंय. ओके, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय मित्रांनो लिहायचं XYZ. ओके, पहिल्या याच्यात टाका किंवा दुसऱ्या याच्यात टाका. समजा मी दुसऱ्या याच्यात टाकलं काय रे -अल्फा -10, बरोबर आहे, -अल्फा -10 -3 अल्फा -1 आणि 4 अल्फा +1. अल्फाची व्हॅल्यू टाका मित्रांनो, अल्फा काय 1 आहे, -1 -10 -11 होईल, हे 1 -3 -1 -4 होईल आणि हा काय होईल 5, तर काय आलं -11 -4 5. काय दिलेलं होतं आन्सर? येस करेक्ट आहे. समजलं मित्रांनो? मग अशा प्रकारे हा क्वेश्चन काय करायचा होता आपल्याला, टॅकल करायचा होता. समजलंय? काही डाऊट? ओके, चला क्वेश्चन नंबर 19 पण सोपा आहे मित्रांनो. 18 समजलाय सगळ्यांना? चला आपण याला खाली घेऊया. चल खाली खाली, चला चला, चला 18. ठीक आहे, अरे पेजेस गेलं काय काय, पेज गेलं, पेजेस गायब झालं नाही का, कसं करायचं, पेज गायब झालं, पेज गायब झालं, पेज गायब झालं, येतं का इथं, ये पेज गायब हो गया, क्या करेंगे अब. यस, ते डायरेक्ट इरेज केलं ना आपण, म्हणून पेज गायब होऊन गेलं वाटतं. ठीक आहे, परत ऍड करू आपण. चला. बघा इकडे बघा, किती 18 नंबर बघितला, आता 19 नंबर वाला बघूया. ओके, दिसतोय क्वेश्चन काय दिलेलं आहे मित्रांनो बघा. 19, फाइंड P and Q if the equation represent a pair of perpendicular lines. बघा क्वेश्चन नंबर 19, काय रे गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे लिहायचं. गिवन इक्वेशन इज काय दिलेलं आहे मित्रांनो, px² -8xy +3y², बरोबर आहे का, +14x +2y +q
इज इक्वल टू 0. कम्पेअर विथ कोणासोबत कम्पेअर करणार आहे? कम्पेअर विथ काय? ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर ओके प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. बरोबर आहे. तर इथून मित्रांनो 2h ची व्हॅल्यू बघा, a ची व्हॅल्यू काय दिसते? p दिसते. 2h ची व्हॅल्यू -8 दिसते. देअरफॉर h इज इक्वल टू काय येईल रे? -4 येईल. बरोबर आहे का? b ची व्हॅल्यू 3 दिसते मित्रांनो. 2g ची व्हॅल्यू 14 दिसते. तर देअरफॉर g इज इक्वल टू काय येणार आहे? 7 येणार आहे. 2f ची व्हॅल्यू किती मित्रांनो? 2a. 2f ची 2a तर f काय येईल रे? 1. आणि c ची व्हॅल्यू काय दिसते मित्रांनो? q दिसते. बरोबर आहे का? मग गिवन इफ लाईन इज परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलरची कंडिशन काय आहे? इफ गिवन इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स, किंवा असंही लिहिलं तरी चालेल, फॉर परपेंडिक्युलर लाईन्स. काय रे परपेंडिक्युलरची कंडिशन काय? फॉर परपेंडिक्युलर लाईन्स काय कंडिशन? a प्लस बी इज इक्वल टू 0. बरोबर आहे का? परपेंडिक्युलरची कंडिशन काय? a प्लस बी इज इक्वल टू 0. a काय रे? p आहे. b काय आहे? 3. तर इथून मित्रांनो p ची व्हॅल्यू भेटून जाईल. p इज इक्वल टू -3. लक्षात ठेवा, जेव्हा असं इक्वेशन असेल तर परपेंडिक्युलरची कंडिशन काय असते? a प्लस बी इज इक्वल टू 0. आणि पेअर ऑफ लाईन्स पण म्हटलेले. फॉर पेअर ऑफ लाईन्स काय रे? डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 असतो. बरोबर आहे का? फॉर पेअर ऑफ लाईन्स काय कंडिशन पेअर ऑफ लाईन्सची? डिटर्मिनंट मध्ये काय रे? क्रॉस मध्ये एबीसी असतो. बरोबर आहे. क्रॉस मध्ये एबीसी. क्लिअर? क्रॉस मध्ये काय असतो? एबीसी. नंतर मित्रांनो इथे काय असतो? एच असतो, इथे जी असतो, आणि इथं काय असतो? एफ असतो. हा डिटर्मिनंट इक्वल टू 0 असतो. मग इथे सर्व व्हॅल्यू टाकायच्या मित्रांनो. इथे काय? सर्व व्हॅल्यू टाकायच्या, सबस्टिट्यूट करायच्या. बघा काय? ए काय दिलेलं आपल्याला? पी दिलेलं आहे, आणि पी ची व्हॅल्यू आली आपली -3. एच किती रे? -4 आहे. जी किती आहे? 7. सेम एच किती? -4. बी किती रे? 3 आहे. ओके. एफ किती? 1 आहे. जी किती? जी म्हणजे जी किती? 7. एफ किती? हे दोघं सेम म्हणजे 1. आणि सी किती? क्यू आहे. तर हा जर डिटर्मिनंट सोडवला, 3/3 डिटर्मिनंट माहिती ना कसा सोडवता? वरती काय लिहितो? प्लस मायनस प्लस. आठवताय नाही? हा जर डिटर्मिनंट सोडवला तर इथून क्यू ची व्हॅल्यू येऊन जाते. कशाची रे? क्यू ची. जर क्यू ची व्हॅल्यू काढली मित्रांनो तर किती येते? -8 येते. किती येते? -8. अशा प्रकारे पी आणि क्यू ची व्हॅल्यू काढायची होती. पी ची आली -3 आणि क्यू ची आली -8. समजलं? आपण सोडवता. क्वेश्चन नंबर 20 सोपा आहे. इनवर्स काढायचा आहे बाय ऍडजॉइंट मेथड. सोपा आहे का? सोपा आहे. सोडवणार? यस. ओके. क्लिअर? सोडवलंच असेल तुम्ही. ओके. चला 21 काय बघा मित्रांनो. 21 सोपा आहे का? पेपर एकदम सोपा होता मित्रांनो. ज्याचा प्रॉपर अभ्यास असेल त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे का? बोला. चला 21 काय बघा. प्रूव्ह दॅट करायचं होतं बघा. इन ट्रायंगल एबीसी. हे प्रूव्ह दॅट वाले पण विचारतात. बघा एलएचएस काय बघा. एलएचएस काय दिलेलं आहे मित्रांनो? ए मायनस बी कॉस ऑफ सी अपॉन बी मायनस ए कॉस ऑफ सी बाय युझिंग कोसाइन रूल. इथं व्हॅल्यू टाकायच्या आहे कॉस सीच्या. ओके. बघा ए मायनस बी इंटू कॉस सी. कॉस सी काय असतं रे? बघा सी ना, सीच्या पुढे कोण येतो? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. कोसाइन रूल आठवतोय? अपॉन काय रे? बी मायनस ए कॉस सी सेम ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. ओके. बघा या बी ने एक बी काय होऊन जाईल? हा कॅन्सल होऊन जाईल. हा ए ने हा ए काय होऊन जाईल? कॅन्सल. बरोबर आहे का? कारण मल्टिप्लाय ना. बरोबर आहे. तर काय उरेल रे इथं? बघा काय उरलं? ए मायनस बघा काय उरलंय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2a. बरोबर आहे का? अपॉन अपॉन काय उरलंय? बी मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2b.
बरोबर आहे मित्रांनो. हे काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन ए इंटू टू ए टू ए स्क्वेअर, टू ए स्क्वेअर मधून हा एक ए स्क्वेअर गेला तर राहील फक्त एक ए स्क्वेअर राहील. पुढचा कळालं का? हा मायनस साईन आहे ना, मायनस होईल. मग हा मायनस प्लस मायनस होईल आणि हा मायनस आणि हा मायनस काय होईल रे प्लस होईल. अपॉन टू ए येईल असं क्लिअर. अपॉन अपॉन सेम आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन टू बी स्क्वेअर मधून हा एक बी स्क्वेअर गेला एक सिंगल बी स्क्वेअर राहील. हा मायनस ए स्क्वेअर जसाच्या तसा आणि मायनस मायनस काय होईल मित्रांनो प्लस अपॉन टू बी. हा टू काय जाईल कॅन्सल, हे वरती जाताना रेसिप्रोकल होईल. म्हणजेच काय येईल रे तर इज इक्वल टू बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन ए इंटू हे वरती जाताना रेसिप्रोकल होईल बी अपॉन बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. काही डाऊट मित्रांनो? ओके यस. मग आता जर हा LHS आहे तसाच RHS आला पाहिजे मित्रांनो. हा काय LHS बरोबर आहे का? यस. बी इंटू दिस आणि ए इंटू दिस. हा जसा LHS आहे तसाच RHS आला पाहिजे. RHS काय रे कॉस बी अपॉन कॉस ए. मग बघा RHS आपण प्रूव्ह करूया. काय RHS इज इक्वल टू बघा मी इकडे प्रूव्ह करतो. RHS काय दिलं होतं RHS बघा कॉस बी अपॉन कॉस ए. काय कॉस बी अपॉन कॉस ए. ओके सेम कोसाइन रूल नुसार कॉस बी काय सांगा बीच्या पुढे सी येतो ना, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन टू सी येईल कसं. आणि सेम मित्रांनो हे काय कॉस ए काय येईल सांगा एच्या पुढे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन टू बी सी येईल. हा टू कॅन्सल होऊन जाईल, हे वरती जाताना रेसिप्रोकल होईल. तर काय येईल बघा सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी ए इंटू बी सी अपॉन बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता बघा मित्रांनो बघा तिकडे बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आहे का? बरोबर आहे. आणि इथं बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आहे. आता बघा मित्रांनो हा सी काय जाईल कॅन्सल होऊन जाईल मल्टिप्लाय ना, उरला का सेम एल एच बी इंटू दिस उरलाय का बघा आणि ए इंटू दिस. LHS आणि RHS सेम आहे का? यस. व्यवस्थित स्टेप लिहिणार मित्रांनो तुम्ही. हा देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS आला का बघा तुम्हीच सांगा. अशा प्रकारे मित्रांनो हे काय करायचं होतं आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. जायचं पुढे अशा प्रकारे हा क्वेश्चन होता. समजलाय? काही डाऊट चेक करा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला करू मी रफ. काही डाऊट आहे कोणाला? समजलंय सगळ्यांना काय होतं? ट्वेंटी वन झाला. 22 पण इथं साइन रूलचा यूज करायचा आहे मित्रांनो. कशाचा? साइन रूलचा. 22 मध्ये बघा काय रे बाय युझिंग साइन रूल. ओके बघा काय तो ओरिजिनल क्वेश्चन काय बघा साइन ऑफ बी मायनस सी अपॉन टू इज इक्वल टू काय रे स्मॉल लेटर आहे बी मायनस सी अपॉन टू इंटू कॉस ऑफ ए बाय टू. ओके क्लिअर. मग इथं RHS घ्यायचं आहे मित्रांनो. काय घ्यायचं आहे RHS? सगळ्यात आधी मित्रांनो बाय साइन रूल. बाय काय रे साइन रूल बघा ए इज इक्वल टू काय रे के साइन ए येईल. बरोबर आहे का? बी इज इक्वल टू के साइन बी. बरोबर आहे. आणि सी इज इक्वल टू काय येईल के साइन सी. ओके मग इथं बी आणि सी चे व्हॅल्यू टाका. देअरफॉर RHS काय रे बी मायनस सी अपॉन टू इंटू कॉस ऑफ ए बाय टू. याच्यावरती एक क्वेश्चन 100% येणार आहे मित्रांनो. लक्षात ठेवा एक्झाम मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये प्रूव्ह दॅट वरती क्वेश्चन येणार म्हणजे येणार. लक्षात ठेवा. तर हे आपल्या ऍप वरती जा आणि सर्व प्रूव्ह दॅट व्यवस्थित करून ठेवा. कळालं का? समजलं? ओके चला
मग बी ची व्हॅल्यू काय राहील तर बघा, काय बघा, के साइन बी मायनस सी, काय के साइन सी अपॉन 2, बरोबर आहे का, इंटू कॉस ऑफ ए बाय 2. कळलं? यस. आता मित्रांनो इथून बघा के काय निघेल कॉमन, तो आर एच एस एवढाच आहे का रे, एकच मिनिट, 22 नंबरच्या क्वेश्चन मध्ये इथं 2 नाही आहे बरं का रे, तेच म्हटलं कुछ तो गडबड आहे. इथं बी मायनस सी अपॉन ए बरं का, इथं ए, ओके, इथं ए इंटू कॉस ऑफ ए बाय 2 असा आहे तो क्वेश्चन हा, लक्षात ठेवा. इथं 2 नाहीये, इथं तो ए मित्रांनो, काय ए, तर ए ची पण व्हॅल्यू इथं टाकावी लागेल. ती ए काय बघा, के साइन ए, ए काय रे, के साइन ए. आता इथून के काय निघेल, कॉमन निघेल, तर के ला कॉमन काढलं तर काय राहील मित्रांनो, साइन बी मायनस साइन सी अपॉन के साइन ए. के काय होऊन जाईल रे, कॅन्सल होऊन जाईल, इंटू कॉस ऑफ ए बाय 2. के काय होऊन जाईल, कॅन्सल. आता वरच्याला कोणासोबत कम्पेअर करणार, साइन सी मायनस साइन डी. कोणाला कम्पेअर करणार मित्रांनो, साइन सी मायनस साइन डी. तर साइन सी मायनस साइन डी इकडे लिहितो मी बघा, साइन सी मायनस साइन डी, काय रे फॉर्म्युला, साइन सी मायनस साइन डी, जेव्हा मध्ये मायनस साइन असेल तर तेव्हा आधी कॉस आहे, बरोबर आहे, 2 कॉस ऑफ सी प्लस डी अपॉन 2. सी कोण इथं बी, डी कोण आहे सी, अपॉन 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी अपॉन 2. आहे का असा फॉर्म्युला साइन सी मायनस साइन डी चा, ओके. आता इथे डिवाइड बाय 2 हाफ मध्ये आलं ना, तर या साइन साइन 2 थिटा सोबत कम्पेअर करणार, आणि साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय, 2 साइन थिटा कॉस थिटा. थिटा कोण इथं ए, तर ए चा हाफ काय ए बाय 2. कळालं? याला साइन 2 थिटा सोबत कम्पेअर करणार. साइन 2 थिटा काय असतो रे, 2 साइन थिटा कॉस थिटा, म्हणजे 2 थिटाचा थिटा होतो ना, हाफ होतो ना, तसंच या साइन ए चा हाफ काय होईल, ए बाय 2 होईल, 2 साइन ए बाय 2 कॉस ए बाय 2. कळालं का? हा कॉस ए बाय 2 जसाच्या तसा, कॉस ए बाय 2 कॉस ए बाय 2 काय होऊन जाईल मित्रांनो, कॅन्सल होऊन जाईल, हा 2 काय होऊन जाईल, कॅन्सल. कळालं? मग काय उरलंय बघा, कॉस ऑफ बी प्लस सी अपॉन 2, बरोबर आहे, इंटू साइन ऑफ बी मायनस सी अपॉन 2, आणि इथं काय उरलंय खाली, साइन ऑफ ए बाय 2, काय उरलंय, साइन ऑफ ए बाय 2. आता मित्रांनो या बी प्लस सी अपॉन 2 ला कसं लिहिणार बघा, इथपर्यंत क्लिअर. बघा आपल्याकडे मित्रांनो बघा, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू काय असतो रे, पाय असतो, बरोबर आहे, टोटल अँगल 180 डिग्री म्हणजे पाय असतो ना. मग इथून बी प्लस सी ची व्हॅल्यू काय टाकू शकतो रे, पाय मायनस ए टाकू शकतो का, टाकू शकतो. या बी प्लस सी ला काय रिप्लेस केलं मित्रांनो, पाय मायनस ए रिप्लेस केलं. स्टेप लक्षात ठेवा. कळालं? इंटू हे जसंचे तसं बी मायनस सी अपॉन 2, खालचा साइन ए बाय 2 जसाचे तसा. काही डाऊट याच्यात? ओके, क्लिअर. आता मित्रांनो हे जर सेपरेट केलं, पाय बाय 2 मायनस ए बाय 2, मल्टिपल ऑफ पाय बाय 2, कॉस कशात चेंज होईल रे, साइन मध्ये चेंज होईल. कशात, साइन मध्ये. मग काय येईल मित्रांनो, साइन ए बाय 2 येईल. काय येईल, साइन ए बाय 2. पुढचा साइन बी मायनस सी अपॉन 2 जसाचे जसा, आणि खालचा साइन ए बाय 2 जसाचे जसा. साइन ए बाय 2 साइन ए बाय 2 काय जाईल रे, कॅन्सल. तर काय उरेल फक्त, साइन ऑफ बी मायनस सी अपॉन 2. कळालं का? आणि आपल्याला LHS तोच होता बघा, इज इक्वल टू LHS, देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ह. तर मित्रांनो हे प्रूव्ह दॅट वाले 100% क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारतात. तर हे काय करून ठेवायचे मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित करून ठेवायचे. तर अशा प्रकारे हा 22 होता. 23 डेरिव्हेटिव्ह वरती मित्रांनो. ओके, चला 23 समजलंय काय, काही डाऊट? बघा आता 23 काय करू मी चेक. हे सर्व ऍप मध्ये घेतलेले मित्रांनो आपण. ओके, व्यवस्थित बघा तुम्ही हे क्वेश्चन्स ना. आता बघा 23, 24, 25 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा पूर्ण क्वेश्चन सोडून द्यायला किती वेळ लागतोय नाही का, तरी मी इम्पॉर्टंट घेतोय.
जे स्टेप बाय स्टेप सर्व घेतलं असतं तर खूप मोठा व्हिडिओ गेला असता, नाही का रे? तुम्ही बघितला असता का एवढा व्हिडिओ? चला 23 काय बघा मित्रांनो, काय रे y इज इक्वल टू काय बघा, e रेस टू tan x, ओके, प्लस log x रेस टू tan x. आता इथे मित्रांनो काय, याला u मानायचं आणि याला v मानायचं, दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. लेट काय रे u इज इक्वल टू काय, e रेस टू tan x, ओके, तर डेरिव्हेटिव्ह काय du बाय dx इज इक्वल टू काय रे, ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ई रेस टू एक्सच असतो, आणि एक्स वेगळा म्हणून परत त्याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. कळालं का? देअरफॉर du बाय dx इज इक्वल टू काय रे, टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू टॅन एक्स. कळालं? हा झाला u चा. तसंच v चा, v काय मित्रांनो, लॉग एक्स रेस टू टॅन एक्स, ओके, बरोबर आहे का? सगळ्यात आधी हा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येईल का? नाही. सगळ्यात आधी काय करावं लागेल, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. तर काय येईल रे, लॉग व्ही इज इक्वल टू लॉगच्या प्रॉपर्टीनुसार हा पुढे टॅन एक्स लॉग ऑफ लॉग एक्स, ओके. आता डेरिव्हेटिव्ह घेणार मित्रांनो, आता डिफरन्शिएट केलं तर लॉग व्हीचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 बाय व्ही डीव्ही बाय डीएक्स. इथे युव्ही रूल वापरणार, बरोबर आहे. डेरिव्हेटिव्हचा युव्ही रूल काय असतो रे, पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, लॉग ऑफ एक्स सोबत कम्पेअर करा, 1 अपॉन एक्स, एक्स कोणी लॉग एक्स, आणि एक्स वेगळा म्हणून परत त्याचा डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 अपॉन एक्स, म्हणजे एक्स लॉग एक्स विला काय होईल, एक्स लॉग एक्स. लिहू का मग, किंवा डायरेक्ट इथे लिहू का, अपॉन एक्स लॉग एक्स. बरोबर आहे मित्रांनो, काही डाऊट? प्लस दुसरा असेल तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, सेक्स स्क्वेअर एक्स येईल. कळालं? हा व्ही इकडे मल्टिप्लाय होईल, देअरफॉर डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू काय येईल रे, व्ही इंटू हाफ ब्रॅकेट, ओके, व्ही काय होता आपला, लॉग एक्स रेस टू टॅन एक्स, ओके, तो टाका. मग आपल्याला मित्रांनो बघा, देअरफॉर फायनल डीवाय बाय डीएक्स काय येईल, डीयू बाय डीएक्स प्लस डीव्ही बाय डीएक्स. समजलंय? दोघांच्या सेपरेट व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करणार. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन होता मित्रांनो, 23 नंबर. ओके, 24 प्रूव्ह दॅट ए. बघा काय दिलेलं आहे, 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ. हे मित्रांनो हे देखील मी प्रूव्ह दॅट एकदम छान प्रकारे ऍप मध्ये प्रूव्ह करून दिलेले, तर तुम्ही एकदा बघा ते. ओके, चला येईल नाही आता पुढे, फक्त काय प्लस इथे तर ब्रॅकेट टाका, व्ही ची व्हॅल्यू टाका, आणि इथे ते सेपरेट टाका. कळलं? तर अशा प्रकारे हा क्वेश्चन होता मित्रांनो. क्वेश्चन कसा टॅकल करायचा ते मी सांगतोय. काय क्वेश्चन नंबर 24 बघा, प्रूव्ह दॅट. काय रे, प्रूव्ह दॅट आहे काय, एलएचएस. एलएचएस काय मित्रांनो बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स. अशा याच्यात काय टाकायचं मित्रांनो, पुट एक्स इज इक्वल टू काय रे, ए टॅन थिटा. काय टाकायचंय, ए टॅन थिटा या टाईप मध्ये. बरोबर आहे का? तर मित्रांनो बघा, dx इज इक्वल टू काय सांगा, dx इज इक्वल टू काय, ए टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक्स स्क्वेअर थिटा डी थिटा. बरोबर आहे, क्लिअर? यस. ओके, मग आता इथे मित्रांनो बघा, एलएचएस काय येईल बघा, एलएचएस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएक्स. डीएक्स काय रे, ए सेक्स स्क्वेअर थिटा डी थिटा अपॉन एक्स काय, ए टॅन थिटा, तर त्याचा स्क्वेअर काय, ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा, पुढचा प्लस ए स्क्वेअर जसा जसा. हे सोडवणार मग पुढे तुम्ही. ओके, ही स्टेप होती मित्रांनो इथं. कळलं? काय डाऊट? बस हे 7 थेरम आहे मित्रांनो, हे पण इंटिग्रेशनचे, हे व्यवस्थित करून ठेवा. आणि जो 25 जो आहे, तर त्याला इंटू 1 ने मल्टिप्लाय करायचा आणि युव्ही रूल वापरायचा. काय वापरायचा, युव्ही रूल, इंटिग्रेशनचा युव्ही रूल वापरायचा. कळालं का? 25 बघा, काय 25 कसं टॅकल करायचं फक्त ते सांगतोय. ओके, हे पुढे येऊन जाईल ना मित्रांनो.
बघा ए स्क्वेअर इथून कॉमन निघेल बघा, अजून थोडी एक स्टेप करून देतो, ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. ओके, रूट मध्ये ए स्क्वेअर काय निघेल, कॉमन निघेल, काय रे टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय राहतो सेक स्क्वेअर थिटा. रूट कॅन्सल केलं तर काय राहील ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा वरती, आणि खाली काय राहील रे ए सेक थिटा राहील. बरोबर आहे का, ए कॅन्सल, एक सेक थिटा कॅन्सल, तर काय उरलं इंटिग्रेशन ऑफ सेक थिटा डी थिटा. बरोबर आहे का, इंटिग्रेशन ऑफ सेक थिटा डी थिटा. इंटिग्रेशन ऑफ सेक काय असतं रे, सेक एक्स टॅन आहे, सॉरी इंटिग्रेशन या डेरिव्हेटिव्ह नाही, इंटिग्रेशन ऑफ सेक काय असतं लॉग ऑफ सेक प्लस टॅन. बरोबर आहे का, लॉग ऑफ सेक प्लस टॅन प्लस सी कॉन्स्टंटचा. आता इथे मित्रांनो बघा टॅन थिटा काय रे, तर एक्स अपॉन ए येईल, टॅन थिटा काय येईल एक्स अपॉन ए. आता इथं टॅनची व्हॅल्यू माहिती ना, म्हणून सेकला टॅन मध्ये लिहून घ्या. कसं लिहिणार सेकला टॅन मध्ये, आपल्याला माहिती 1 प्लस टॅन स्क्वेअर काय राहतो रे सेक स्क्वेअर राहतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर काय राहतो सेक स्क्वेअर राहतो. टॅन मध्ये लिहू शकतो का, देअरफॉर सेक थिटा काय येईल, इथून रूट लिहावा लागेल, रूट मध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर. बरोबर आहे का, रिप्लेस करा, काय लॉग ऑफ सेक थिटाला काय लिहिणार आहे रूट मध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, पुढचा प्लस टॅन थिटा जसाचे तसं. आता टॅन थिटाची व्हॅल्यू टाका, टॅन थिटा काय रे एक्स अपॉन ए. बरोबर आहे, येऊन जाईल मग पुढे काय टॅन थिटाची व्हॅल्यू काय टाकायची मित्रांनो एक्स अपॉन ए, आणि ते सिम्प्लिफाय करायचंय. अशा प्रकारे हा क्वेश्चन होता. काही डाऊट घेतलेत आपण या ऍप मध्ये बघा. ओके, क्वेश्चन नंबर 25 काय बघा, आता थोडा 1 मिनिट ब्रेक घेतो, कंटिन्यू बोलतोय ना. सोपं आहे का सांगा तुम्ही. बघा प्रूव्ह दॅट आहे काय रे, प्रूव्ह दॅट सेम एलएचएस काय मित्रांनो, एलएचएस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. काय करायचं मित्रांनो, हे पण 3 थेरम आहे, ओके करून दिलेले आहेत मी. ओके, काय करायचं इंटू 1 ने मल्टिप्लाय करायचं, अशा याच्यात काय करायचं इंटू 1 ने, तिघांना इंटू 1 ने मल्टिप्लाय करायचं, आणि युव्ही रूल वापरायचा. काय करायचा युव्ही रूल वापरायचा इंटिग्रेशनचा. काय युव्ही रूल, पहिला जसाच्या तसा, दुसऱ्याचा इंटिग्रेशन ऑफ 1 dx मायनस एक मोठं इंटिग्रेशन, दुसऱ्याचं इंटिग्रेशन जसं जसं, आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे का, ओके क्लिअर. 1 dx इंटिग्रेशन एक्स राहील, म्हणजे एक्स इंटू रूट जसंचे तसं, मायनस 1 dx इंटिग्रेशन एक्स, आणि याचा डेरिव्हेटिव्ह रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे 1/2 रूट एक्स. एक्स कोण येतं ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, आणि एक्स वेगळा असेल तर परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो ना, मग याचा डेरिव्हेटिव्ह काय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा 2x येईल. बरोबर आहे का, डेरिव्हेटिव्ह पक्क पाहिजे याच्यासाठी, कळलं. मग काय रे हा टू काय जाईल कॅन्सल, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर होईल, म्हणजे काय येईल बघा एक्स इंटू रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू एक्स काय होईल एक्स स्क्वेअर अपॉन रूट मध्ये काय येईल मित्रांनो ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. ओके, आता मित्रांनो अशा याच्यात काय करतो बघा, जर डिनॉमिनेटरची एखादी टर्म जर वरती असेल तर तो डिनॉमिनेटर जसाच्या तसा वरती आणण्याचा प्रयत्न करतो. मग आता इथं एक्स स्क्वेअर आहे तर काय ए स्क्वेअर पाहिजे, मग ए स्क्वेअर ऍड करावं लागेल, नुसतं ऍड करून चालेल का नाही, तो बॅलन्स होण्यासाठी सबट्रॅक्ट पण करावं लागेल, म्हणजे इथं प्लस ए स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर करावं लागेल. मग काय येईल बघा एक्स इंटू रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ
एकदा काय करा रे, ऍड करा आणि एकदा काय करा, सबट्रॅक्ट करा अपॉन रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. ओके, काही डाऊट? आता काय करा, सेपरेट करा. ओके, तर काय एक्स इंटू रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, ओके, मायनस, ओके, काय येईल बघा, इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स, ओके, मायनस इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर अपॉन रूट, काय केलं रे आपण, सेपरेट केलं, बरोबर आहे का? काही डाऊट? ओके, क्लिअर. आता रूट आहे ना मित्रांनो, तर ह्या ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरला रूट इंटू रूट लिहू शकतो का? कारण समजा खाली रूट एक्स आहे आणि वरती एक्स आहे, तर ह्या एक्स ला रूट एक्स इंटू रूट एक्स लिहू शकतो ना. एक रूट कॅन्सल, म्हणून ह्या वर्षाला रूट इंटू रूट लिहायचं. एक रूट कॅन्सल म्हणजे एकच रूट उरेल. म्हणजेच काय येईल, एक्स इंटू रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस काय येईल रे, इंटिग्रेशन ऑफ रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स मायनस हा ए स्क्वेअर बाहेर येईल, 1 अपॉन रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. ओके, आता याच्यात काय करायचं मित्रांनो, हा जो ओरिजिनल असतो त्याला आय मानतो. काय आय घ्यायचा, एलएचएस इज इक्वल टू हा काय असतो आय. मग हा सेम आहे का मित्रांनो, बघा काय आय, मग हा काय होईल आय आणि इकडे एलएचएस चा पण आय, इकडे हे आय लिहत चालायचा. कळालं का? काय लिहत चालायचं, आय लिहत चालायचं. पहा आपला आय आहे मित्रांनो, हा जर ब्रॅकेट ओपन केला बघा काय होईल, आय इज इक्वल टू एक्स इंटू रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, हा ब्रॅकेट ओपन करा, हा मायनस आय होईल, मायनस मायनस प्लस होईल, प्लस ए स्क्वेअर 1 अपॉन रूट ऑफ इंटिग्रेशन काय असतं बोला, हा लॉग ऑफ एक्स प्लस सेम रूट, काय रे, लॉग ऑफ एक्स प्लस सेम रूट, ओके, 1 अपॉन 2. मग याचं मित्रांनो हे जेव्हा 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जेव्हा असेल, तर याचं जे मित्रांनो इंटिग्रेशन जे असतं, तर हा काय येईल मित्रांनो बघा, लॉग ऑफ एक्स प्लस सेम रूट, काय लॉग ऑफ एक्स प्लस सेम रूट, रूट काय रे एक्स, आता इथे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे ना, मग एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर लिहा वाटल्यास प्लस C1 हा मायनस आय इकडे येताना काय होईल रे, प्लस आय प्लस आय किती होईल, 2i, काय होईल 2i इज इक्वल टू एक्स इंटू रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर लॉग ऑफ हा ब्रॅकेट जसा जसा प्लस C1 आणि हा 2 इकडे येताना काय होईल रे, डिवाइड होईल, काय होईल डिवाइड. मग फायनल आन्सर आपलं ते येतं बघा इथं I is equal to, therefore काय येईल रे, I is equal to x by 2 into root plus a square by 2 log of हा ब्रॅकेट जसा जसा प्लस C1 अपॉन 2 आणि त्या C1 अपॉन 2 ला शेवटी काय रिप्लेस करून टाकायचं, C रिप्लेस करून टाकायचं. अशा प्रकारे हे इज इक्वल टू RHS. समजलं? तर अशा प्रकारे हा प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन होता मित्रांनो. काही डाऊट याच्यात? अशा प्रकारे 3 प्रूव्ह दॅट आहे, हे पण मी घेतलेले आहेत, एकदा चेक करा. कळालं? तर हे प्रूव्ह दॅट येतात मित्रांनो, लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये येतात म्हणजे येतात. चला आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. काय पुढचा क्वेश्चन बघा, 26 फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. सोपं आहे मित्रांनो. सगळ्यात आधी के ची व्हॅल्यू कशी काढणार आहे, समेशन ऑफ पी आय इज इक्वल टू 1, के ची व्हॅल्यू काढून घ्यायची. इथं पी एक्स लेस दॅन 2 लेस दॅन 2 वाले कोणी 0 आणि 1 त्या व्हॅल्यू घेणार, पी एक्स दॅन ग्रेटर दॅन 3. सोपं आहे ते, सोडू ना. 26 सोपं आहे. ओके, 27 वर्ड प्रॉब्लेम मित्रांनो. तर काय जे जे सोपे ते करून घ्यायचे मित्रांनो. ओके, कळालं? आणि असे शेवटी करायचं. 28 पण सोपं आहे बघा, पेअर ऑफ डाईस वरती, कशावरती रे बघा, मी इकडे घेतो, बी थ्रोन अँड रँडम व्हेरिएबल्स, सम ऑफ नंबर दॅट अपेअर ऑन द 2 डाईस, फाइंड द मीन ऑर एक्सपेक्टेशन ऑफ एक्स अँड व्हेरियन्स ऑफ एक्स. ओके, बघा हे सोपं आहे मित्रांनो. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हे सोडून घ्यायचे. काय करून घ्यायचे, सोडून घ्यायचे. कळालं? बघा 28 सोपं आहे. बघा काय दिलेलं आहे 28, करणार का रे? हे ऍप मध्ये बघा मित्रांनो, भेटून जातील क्वेश्चन्स. 28 काय बघा, लेट अ पेअर ऑफ डाईस बी थ्रोन, डाईस वरती बी डाईस, पेअर ऑफ डाईस म्हटलंय म्हणजे 2 डाईस थ्रो केलेले,
Okay, and the random variable x be the find mean appear on the two dice. Sum of the numbers किती दिलेले आहे हे एकदा चेक करू द्या. तर जे राहिलेले दिसते सम ऑफ द नंबर्स काय म्हटलेलं आहे बघा 28 ना. द सॅम्पल स्पेस पूर्ण किती सम ऑफ नंबर्स आहेत ते आपल्याला मित्रांनो इथं काढायचे आहेत. ओके, जेव्हा दोन डाईस आपण थ्रो करणार काय रे बघा 28 च थोडा लेंदी क्वेश्चन आहे मित्रांनो. काय लेंदी क्वेश्चन आहे. ओके, हा पण आपण काय केलेलं आहे मित्रांनो बघा घ्यायला गेलं ना तर त्याला खूप वेळ जाईल. घेतलेल्या ऍप मध्ये बघून टाका वाटल्यास. बघणार का तुम्ही? कारण खूप वेळ जाईल त्याला सोडवायला. लेंदी. ओके, आता याच्यात बघा हे पण सोपं आहे मित्रांनो. प्रॉपर्टीवरती कशावरती प्रॉपर्टीवरती खूप मस्त हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 30. ओके, या प्रॉपर्टी व्यवस्थित बघून चला. कळलं? हा 32 तर लिनियर कशावरती रे लिनियर प्रोग्रामिंग बरोबर आहे का. मॅक्झिमाइज जेड इज इक्वल टू 32 पण सोपा आहे. ओके, 33 पण सोपा आहे. बघा मित्रांनो वर्ड प्रॉब्लेम आहे. काय वर्ड प्रॉब्लेम? मॅट्रिक्सचा वर्ड प्रॉब्लेम आहे बघा ते. आणि 34 स्विचिंग सर्किट आहे. मॅथमॅटिकल लॉजिक वरती कशावरती मॅथमॅटिकल लॉजिक वरती. ओके, सोपे आहेत ते क्वेश्चन. काय सोपे आहेत हे सर्व ऍप मध्ये आपण टाकलेले आहेत मित्रांनो. म्हणून मी काही सोडून देत नाही. ओके, कारण सोडवायला गेलं तर खूप मोठा अजून वेळ जाणार आहे आणि मला नाही वाटत तुम्ही सर्व हे व्हिडिओ मध्ये बघणार आहेत. ओके, कळलं? तर क्वेश्चनचा एक बघायला गेलं तर मुलांच्या लेवलनुसार तुम्ही हा स्किप केला असता तरी चालला असता. ओके, फक्त एवढा एकच क्वेश्चन असा आहे की तो तुम्हाला येऊ नाही शकत. आणि हा पण एक काय रे शो दॅट वाला हा पण ज्यांचा चांगला अभ्यास आहे 31 वाला तो पण तुम्ही सोडू शकतात. पण याच्यात काय रे काय किती आपल्याला सॉल्व्ह करायचे होते बघायला गेलं तर बघा सेक्शन डी मध्ये कुठलेही 5 होते बघा. समजा तुम्ही स्किप केला ओके तर कुठले सोडवू शकले असते 28 सोडवू शकले असते. सोपा आहे फक्त लेंदी. 29 सोडवू शकले असते. 30 सोडवू शकले असते. 31 ज्यांचं इंटिग्रेशन चांगले ओके ठीक आहे. तुम्हाला समजा हा नाही आला 31 तुम्ही स्किप केला. कोणता स्किप केला रे 27 आणि 31 स्किप केला. तर कुठलेही 5 सोडवायचे ना आपल्याला. 28 29 30 32 सोपा आहे. 33 सोपा आहे. 34 सोपा आहे. तुम्ही 32 33 34 तर आरामात सोडवू शकता. तिघ अप्रूव्ड ऍप पण एकदा सोपा आहे. ऍप मध्ये बघून घ्या. हा 4 झाला. ओके, आणि हा पेअर ऑफ डाईस वाला 1 झाला. तुम्ही हा जरी स्किप केला असता तरी चालला असता. कळलं का? कळलं? समजलं? तर अशा प्रकारे मित्रांनो ओके ही प्रॉपर्टी आहेत मित्रांनो. हे या प्रॉपर्टी तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. ओके, इंटिग्रेशन ऑफ 0 टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स डीएक्स आणि आपल्याला प्रूव्ह करायचं. एकदम सोपी प्रॉपर्टी मित्रांनो. कळालं का? आणि 32 कशावरती रे कशावरती लिनियर प्रोग्रामिंग वरती. कशावरती लिनियर प्रोग्रामिंग वरती. काय करावं लागतात आपल्याला इक्वेशनचा तो टेबल बनवावा लागतो. ओके, कुठलं ओरिजिन साइड आहे नॉन ओरिजिन साइड आहे येतं ना सगळ्यांना. ओके, तर 32 पण काय होतं सोपं होता. तर समजलंय का मित्रांनो. तर अशा प्रकारे हा पेपर होता. पेपरची एक टफनेस लेवल बघायला गेलं एक दोन क्वेश्चन असे होते की जे विचार करण्यासारखे होते. पण बाकीचे सर्व काय होते मित्रांनो सोपे होते. काय होते सोपे होते. कळलंय? आता सेक्शन डी चा आपण अनालिसिस बघितलं. आता आधीच्या पण यांचा अनालिसिस दाखवतो वाटल्यास तुम्हाला. तुम्हाला अंदाज येईल की आता हा बघा काय रे सेक्शन सी कुठले 8 करायचे होते. एलएमव्हीटीचं तर खूप सोपं आहे. स्टेप पार्ट केल्या तर आन्सर डायरेक्ट आहे एलएमव्हीटी बरोबर आहे. नंतर हा मी स्वतः सोडून दिला. अप्रूव्ह दॅट तुम्ही ज्यांनी केला असेल तर ठीक नसेल तर हा सोडून द्या वाटल्यास. हा सोपा होता. 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 एकच क्वेश्चन तेवढा जो होता तो तुम्ही जर केलेला नसेल तरी चालेल मित्रांनो. बघा कळालं का सेक्शन सी. ओके, सेक्शन बी मध्ये बघायला गेला तर बघा कुठलेही 8 करायचे होते बरोबर आहे. कॉन्व्हर्स इनव्हर्स सोपं होतं. ऍडजॉईंट सोपं होतं. जनरल सोल्युशन सोपं होतं. हे सोपं होतं. हे सोपं होतं. हे सोपं होतं. कुठले सर्व सोपे होते मित्रांनो बघायला गेले तर सेक्शन बी मध्ये. बघा तुमच्या समोर दाखवतोय ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांच्यासाठी. हा ओके, याला जर खाली घेतलं बघा सेक्शन बी चे काही क्वेश्चन इथे आहेत ना. बघा आपण सोपा आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपण सोपा आहे. आपण सोपा आहे. एरिया हा तर लयच सोपा आहे. हा प्रूव्ह दॅट ज्यांनी केला असेल तर त्यांनी ठीक नाही असेल तर सोडून द्या.
रोल्स थेरम सोपा आहे. कुठले 8 करू शकले नसते का तुम्हीच सांगा. काय अवघड आहे का रे? लेवल काहीच नाही मित्रांनो, काय लेवल काहीच नाही. कळालं? हे झालं सेक्शन बी च. सेक्शन ए तर आपण सोडवलंच आहे. कुठले 4? हे तर 4 सोपेच होते आणि एमसीक्यू पण काय होते? सोपे होते. तर अशा प्रकारे मित्रांनो हा पेपर होता. पेपरचं अनालिसिस कसं वाटलं? ओके. आणि जर तुम्हाला अजून कुठल्या क्वेश्चनचं सोल्युशन पाहिजे असेल तर मला नक्की कळवा व्हिडिओच्या कमेंटमध्ये. आणि कुठल्या टॉपिकवरती काही डाऊट असतील, काही असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकून ठेवा. नक्कीच आपण इकडनं तुम्हाला नक्कीच त्याचा सपोर्ट केला जाईल. ओके. जर आवडलं असेल तर लाईक करा. ओके. चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आणि कोणाला ज्ञानगंगा एज्युकेशन जर कोणी नवीन असणार, त्यांना ज्ञानगंगा एज्युकेशन बद्दल काही माहिती असेल, सर आम्ही ज्ञानगंगा एज्युकेशन आता पहिल्यांदाच लेक्चर बघितला तर खूप छान वाटलं, तरी ॲपवरती कुठले कुठले लेक्चर्स आहेत काही जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर वगैरे दिलेले आहेत, तर तुम्ही त्याच्यावरती काय करू शकतात? कॉन्टॅक्ट करू शकतात. कळालंय? तर थांबूया आपण इथे मित्रांनो. थँक्यू सो मच.